आणि आता 10च्या 25 मोठ्या बातम्या आपण बघूयात। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या मुंबईत सर्वपक्षीय बैठक। मुख्यमंत्री आरक्षणासंदर्भात सर्व पक्षाच्या नेत्यांचं मत जाणून घेतील। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना निमंत्रण। शिखर बँक घोटाळा प्रकरणाची एसआयटी चौकशी करा। मूळ तक्रारदारांची हायकोर्टात धाव। अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंकडून छत्रपती संभाजीनगरमधील दुष्काळग्रस्त भागामध्ये शेतीची पाहणी। पीक विम्याचे पैसे मिळत नाही। उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनीच व्यथा मांडली। नाशिकमध्ये अजित पवार गटाला शरद पवार गटाचा धक्का। अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले शरद पवार गटात प्रवेश। अजित पवार गटाचे 100 पदाधिकारी शरद पवार गटात। इस्लामपूरमध्ये न्यायालयाकडून राज ठाकरेंना दिलासा। सांगलीच्या शिराळ्यामधील गुन्ह्यामधून राज ठाकरेंची दोषमुक्तता। खासदार निलेश लंकेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस। निलेश लंके यांच्या नेतृत्वात शहरातून ट्रॅक्टर रॅली। कांदा आणि दुधाला भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। भागीरथ भालकेंकडून शरद पवारांकडे पक्षप्रवेश करण्याची इच्छा व्यक्त। जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, पवारांचं आश्वासन। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस। रत्नागिरी सिंधुदुर्गातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी, तर अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे दोन्ही जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी जाहीर। रत्नागिरीच्या राजापूर शहराला पुराचा वेढा। जवाहर चौकात 2.5 ते 3 फूट पाणी साचलं, तर शहरातील काही रस्ते पाण्याखाली। सिंधुदुर्गात जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलाय। कुडाळ आणि सावंतवाडी परिसरात मुसळधार पाऊस। कुडाळमधील वेता, बांबर्डे या परिसरामध्ये पूरस्थिती, तर घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। रायगडमधील महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थितीत निर्माण होण्याची शक्यता।